कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. शांतादेवीने रागाने विनोदला आपला मोबाईल दाखवला, ज्यामध्ये त्याचा आणि विनिता हिचा प्रपोज करतानाचा व्हिडिओ होता. तो व्हिडिओ पाहताच विनोद घाबरून गेला. त्याला काहीच बोलता येत नव्हतं. तर शांतादेवींचा चेहरा कठोर झाला होता. त्यांचा राग त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. शांतादेवी टेढ्या नजरेने म्हणाल्या, ही तीच मुलगी आहे ना, जी त्या दिवशी तुझ्या घरात तुझी तक्रार करायला आली होती? विनोद मान खाली घालून म्हणाला, होय आई. शांतादेवी हलक्या नाराजीने म्हणाल्या, अरे स्वतःची आणि तिच्या परिस्थिती तरी बघितली आहेस का? तिची लायकी तरी काय आहे? तिच्या कुटुंबाची आर्थिक ताकद तरी कुठे आहे? आणि तुला कॉलेजला याच गोष्टी करायला जायचे आहे का? विनोद धीर करून म्हणाला, आई आपल्याकडे पैशांची काही कमी नाही. मग तुम्ही तिच्या लायकीबद्दल का बोलताय? तिचा स्वभाव आणि वागणूक तरी बघा. तिचा चेहरा, तिची वर्तणूकही बघा. शांतादेवी म्हणाल्या, हं, तिचा स्वभाव आणि वागणूक चालेल, पण आधी हे सांग की तुझे मन पक्का आहे का, की याच मुलीबरोबर तुला आयुष्य घालवायचे आहे? असं होऊ नये की लग्न झाल्यावर तिच्या आर्थिक परिस्थितीमुळे तू तिला सोडून देशील, तिला टोमणे मारशील. ती खूप निरागस मुलगी आहे. तिचा विश्वासघात करू नकोस. आणि लग्नानंतर तुझे मन बदलून तुला पश्चाताप होऊ नये की अशा मुलीशी लग्न केले. विनोद आपल्या आईच्या या गोष्टी ऐकून मनातल्या मनात हसत होता. त्याने विचार केला, माझ्या आईच्या भावना मऊ करण्यासाठी एकदा प्रयत्न करून बघू. त्याने विनिताला सांगितले, पण हे लक्षात ठेव, मम्मी आल्या की लगेच त्यांच्या पायावर पड. त्यांना काहीही बोलायची संधी देऊ नकोस, नाहीतर प्रकरण बिघडेल. विनिता म्हणाली, होय मी प्रयत्न करीन, पण तुम्ही माझ्यासोबत असाल ना? जर तू माझ्यासोबत असशील तर मला हिंमत येईल. विनोद म्हणाला, मी तर तिथेच असेन, पण मम्मी तुझ्यावर इतक्या रागावल्या आहेत की त्यांनी मला कॉलेजला जायला बंदी घातली आहे. त्यांनी मला स्पष्ट आदेश दिले आहेत की आता मी कॉलेजला न जाता फॅक्टरीत जावे. किमान उद्या तरी मी कॉलेजला जाणार नाही. विनिता उदासपणे म्हणाली, ठीक आहे, मग मीही उद्या कॉलेजला जाणार नाही. मला स्वतःमध्ये एवढी हिंमत तर आणायलाच हवी की तुमच्या मम्मीशी बोलू शकू, त्यांना माझे सांगू शकेन. फोन कट झाल्यानंतर विनोद हसू लागला. विनिता कशी गोंधळून गेली आहे हे पाहण्यात त्याला खूप मजा येत होती. त्याला उद्याचा दिवस आठवून हसू येत होते. त्याने विचार केला, जेव्हा विनिता माझ्या आई शांतादेवींच्या पायावर पडेल आणि आई आश्चर्याने तिला पाहिल, तेव्हा काय दृश्य असेल. रात्र झाली होती. विनिता आपल्या बिछाण्यावर पडली होती, पण झोप तिच्या डोळ्यांपासून खूप दूर होती. तिला पुढच्या दिवशी विनोदच्या घरी काय होईल, त्याची आई तयार होणार की नाहीत हे विचार करून टेन्शन येत होते. वारंवार तिच्या मनात नकारात्मक विचार येत होते की विनोदच्या आई त्यांच्या नात्याला मान्य करत नाहीत आणि विनीतलाच घराबाहेर हकलून लावतात. असे झाले तर ती काय करेल? विनोदशिवाय ती कशी राहील? अशा विचारांनी तिचे डोळे पुन्हा पुन्हा पाणावले. ती स्वतःला समजावण्याचा आणि सांभाळण्याचा प्रयत्न करत होती, पण हे नकारात्मक विचार तिला अधिकच उदास करत होते. रात्री खूप उशिरा तिच्या मनात विचार आला, ही मुलगी खूप निरागस आहे. ओह, पण किती जंगली मांजरीसारखी वागते कधी कधी. आजच तिचे हे रूपही पाहायला मिळाले. हो, पण जशी आहे तशी खूप गोड आहे, सुंदर आहे आणि निरागस आहे. विनोद मनाशी ठरवत म्हणाला, हिला तर मी कधीच सोडू शकत नाही. हिलाच आपली जीवनसंगिनी बनवणार. विनोद ठामपणे आपल्या आई शांतादेवींना म्हणाला, आई मी खूप विचार करूनच तिला प्रपोज केले आहे. या जन्मात तरी तिची सोबत कधीच सोडणार नाही. शांतादेवी म्हणाल्या, ओके, पण ती मुलगी तयार आहे का, की फक्त तूच तिच्या मागे लागला आहेस? विनोद म्हणाला, आई तीही पूर्णपणे तयार आहे. तुम्हाला हवं असेल तर तिच्याशी भेटून विचारू शकता. शांतादेवी म्हणाल्या, ठीक आहे, उद्या तिला घरात बोलव. शांतादेवींच्या या शब्दांनी विनोदच्या मनाला खूप शांती मिळाली. त्याने विनितालाही बोलावले आणि आपल्या खोलीत गेला. खोलीत जाऊन त्याने विनिताला फोन केला आणि रडवेल्या आवाजात म्हणाला, विनिता, आई आपल्या नात्याला मान्य नाही करत आहेत. हे ऐकून विनिता हादरली. ती दुःखी होऊन म्हणाली, कृपा करून असं काही म्हणू नकोस, मी संपून जाईन. विनोद म्हणाला, मी आईला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या काहीही ऐकायला तयार नाही आहेत. विनिता विनवणी करत म्हणाली, मी एकदा त्यांना भेटू का? मी त्यांच्या पायावर पडून त्यांना आपल्या नात्याची भीक मागेन. तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. विनोद म्हणाला, मी एकदा आईशी बोलतो, तू उद्या घरात ये. पण ती झोपूनही स्वप्नात विनोद, त्याची आई आणि त्याच्या घरचे तिच्या डोळ्यासमोर येत होते. स्वप्नही तिला सतत नकारात्मकच येत होती. ती कोपऱ्यात उभी आहे आणि विनोद दुसऱ्या मुलीशी लग्न करत आहे असं तिला दिसत होते. कधी स्वप्नात दिसत होते की ती प्रेग्नेंट आहे आणि विनोद तिला घराबाहेर ढकलून हसत आहे. शेवटी सकाळ झाली. विनिता उठली, पण संपूर्ण रात्र नीट झोप न झाल्यामुळे आणि वारंवार डोळे पाणावल्यामुळे तिचे डोळे सुजले होते. विनिता उठल्यावर तिची आई म्हणाली, अगं लाडो, तुला काय झालंय? तुझे डोळे असे सुजलेले का दिसत आहेत? तेवढ्यात विनीत म्हणाला, अगं आई, हिची भांडण झाली जिजूशी. विनिता चिडून म्हणाली, तुला काही बोलायचे म्हणजे काय? जे माहीत नाही ते का बोलतोस? त्याचवेळी तिची आई म्हणाली, काय झाले? भांडण का झालंय? विनिता म्हणाली, आई असं काही नाही आहे, हा फक्त मला चिडवायला आलाय.
विनीत म्हणाला, मग खरी गोष्ट सांग ना, काय झालंय? विनिता म्हणाली, आई आज मला खूप टेन्शन आहे. विनोदने मला घरी बोलावले आहे. त्याची आई आमच्या नात्याला तयार नाही आहेत. ते म्हणाले मी त्यांच्या पायावर पडून त्यांना आपल्या नात्यासाठी विनंती करावी. हे ऐकून विनीत म्हणाला, हे तर खूप चुकीचे आहे. तू नाही जाणार. माझी बहीण कधीच कुणाच्या पायावर पडणार नाही. विनिता म्हणाली, भाऊ आधी समजून घे. मी विनोदशिवाय राहू शकत नाही. त्याच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. विनिताची आई म्हणाली, पण बेटा विनीत जे म्हणतोय ते बरोबर आहे. इतकं खाली पडून नातं टिकवणं चांगलं नाही. हे अयोग्य आहे. तू कुणाची नोकराणी किंवा गुलाम नाहीस की त्यांच्या पायावर पडशील. मला हे मान्य नाही. विनिता म्हणाली, पण आई मी विनोदशिवाय राहू शकत नाही. त्याच्यासाठी मी काहीही करीन. मग त्यांच्या आईच्या पायावर जरी पडावे लागले तरी चालेल. आई म्हणाली, ठीक आहे बेटा, पण मला हे बरोबर वाटत नाही. उरलेले तुझ्या इच्छेवर आहे. विनीत म्हणाला, तुला हट्ट करायचा आहे ना तर कर, पण एक काम कर, जेव्हा तू जिजूच्या घरी जाशील तेव्हा मीही तुझ्याबरोबर येईन. विनिता चिडून म्हणाली, तू तिथे काय करशील? तू माझ्यासोबत येणार नाहीस. विनीत म्हणाला, पहा विनिता, माझे तुझ्यासोबत असणे खूप गरजेचे आहे. जर त्या लोकांनी तुझी बेइज्जती केली, घराबाहेर हकलून दिलं तर कुणीतरी पाहिजे जो तुला आधार देईल. विनिता रडवेल्या स्वरात म्हणाली, तू वेडा आहेस का? काय उलटसुलट काहीही बोलतोस? कुठलाही भाऊ आपल्या बहिणीसाठी असं बोलतो का? त्याचवेळी विनिताची आई विनीतला रागावत म्हणाली, पागल आहेस का? एकतर तुझी बहीण आधीच त्रासात आहे आणि त्यात तू असलं काहीतरी बोलतो आहेस. विनीत म्हणाला, तर मग तिला सांग की मला सोबत घेऊन जाऊ दे. आई विनिताला म्हणाली, बेटा पाऊही बरोबरच म्हणतो आहे. त्यावेळी तुला सांभाळायला कोणीतरी हवं ना. त्याला जाऊ दे तुझ्यासोबत. विनिता बेमनाने पण मजबुरीने विनीतला सोबत नेण्यासाठी तयार झाली. तिकडे कॉलेजमध्ये जेव्हा विनोद आणि विनिता दोघेही अनुपस्थित होते, तेव्हा आदेश आणि त्याच्यासोबत असलेल्या मुलीला वाटते की त्यांची योजना यशस्वी झाली आहे. त्यांना वाटतं त्यांच्या डावामुळे दोघांच्या कुटुंबियांनी त्यांच्यावर रागावून त्यांना घराबाहेर जाण्यास मनाई केली आहे. ते दोघे मनोमन खुश होतात की त्यांचा डाव अचूक साधला गेला आहे. आदेश त्या मुलीला म्हणतो, असं वाटतंय की आपली प्लॅनिंग यशस्वी झाली. विनोदला चांगलाच धडा मिळालाय. ती मुलगी म्हणाली, पण विनिता कॉलेजला का आली नाही? आदेश म्हणाला, विनोदने तिला फोन केला असेल. त्याने तिला सगळी गोष्ट सांगितली असणार, म्हणूनच तोही आला नाही आणि तीही नाही. ती मुलगी म्हणाली, हे होऊ शकतं. आदेश म्हणाला, आता आपल्या प्लॅनिंगचा दुसरा टप्पा ऐक. आज कॉलेज सुटल्यावर तू विनोदला फोन कर आणि मी विनिताला फोन करतो. आपण दोघे त्यांना एकमेकांच्या विरोधात भडकवू. म्हणजे तू विनोदला सांग की हे सगळं माझ्या हातचे काम आहे. तर विनोद नाराज होईल. मग त्याला भेटायला जा. त्याला जवळीक निर्माण होऊ दे आणि त्याच वेळी त्याला विनिता विरोधात भडकव. मी देखील विनितासोबत हेच करणार, तुझे नाव घेऊन. ती जर आधार शोधायला लागली तर मी तिला आधार देईन आणि तिला विनोदच्या विरोधात भडकवीन. अशा प्रकारे ते दोघे एकमेकांपासून दूर जातील आणि आपल्याकडेच येतील. हेच आपल्याला पाहिजे आहे. ती मुलगी म्हणाली, बरोबर आहे. पण त्यांना अजिबात कल्पना नव्हती की त्यांनी केलेल्या या डावाचा परिणाम उलट झाला आहे. त्यांच्या डावामुळे विनोद आणि विनिता यांच्या भेटीला आणि त्यांच्या लग्नाला आणखी सोयीस्कर रस्ता मिळाला आहे. जसे जसे विनिता विनोदच्या घरी जाण्याची वेळ जवळ येत होती, तसतशी तिच्या मनाची धडधड वाढत होती. तिची घाबरट अधिकच वाढत होती. भीतीने तिच्या कपाळावर घाम येत होता. ती विचार करत होती की जर विनोदच्या आईने तिला नाकारले तर तिचे काय होईल. या विचाराने ती इतकी त्रस्त झाली होती की तिला वाटत होते, जर शांतादेवीने तिला नाकारले तर ती आत्महत्या करेल किंवा हे घर, हे शहर सोडून कुठेतरी अनोळख्या ठिकाणी निघून जाईल. तिकडे शांतादेवीने विनोदला बोलावले आणि विचारले, बेटा विनितासोबत बोलणे झाले का? विनोद म्हणाला, हो मम्मी. शांतादेवी म्हणाल्या, किती वेळात येणार आहे? विनोद म्हणाला, हे मी विचारलं नाही आहे. शांतादेवी म्हणाल्या, ठीक आहे, तर मला तिच्याशी बोलू दे. मी विचारते की ती किती वेळात पोहोचते. हे ऐकताच विनोद, जो मागच्या दिवशीपासून विनिताला त्रास देण्याचा विचार करत होता, त्याला आपल्या योजना फसत असल्याचे जाणवले. तो घाबरून म्हणाला, अगं मम्मी तुम्ही का टेन्शन घेताय? मी बोलतो ना तिला. शांतादेवी, ज्या खूप हुशार आणि अनुभवी होत्या, त्या क्षणातच समजून गेल्या की विनोद विनिताला त्रास देत आहे. मग शांतादेवीही कमी नव्हत्या. त्यांनी उलट विनोदला सुनावत म्हणाल्या, ऐक, जर तू तिला त्रास दिला तर चांगले होणार नाही. जर मला वाटले की तू मुद्दाम तिला त्रास देत आहेस तर लक्षात ठेव, मी सुद्धा एक स्त्री आहे आणि एका स्त्रीसाठी मी हे विसरेन की तू माझा मुलगा आहेस. विनोद विनवणी करत म्हणाला, मम्मी लग्नानंतर आयुष्यभर तिचेच ऐकायचे, तर आता थोडा त्रास द्यायची संधी दे. पण खरं सांगतो, मी तिला रडवणार नाही, पक्का. शांतादेवी हे ऐकून हसल्या आणि म्हणाल्या, चालेल, काही हरकत नाही. पण विनिताला जे आवडते ते खाणंपिणं नोकरांना सांगून बनवून घे किंवा बाजारातून आणा आणि तिला आवडेल तशी साडीही देऊ, ते मी पाहते. थोड्याच वेळात विनिता तिच्या भावासोबत त्याच्या जुनाट बाईकवरून विनोदच्या घरी पोहोचली. आज तिने तिची सगळ्यात सुंदर आणि महागडा ड्रेस घातला होता. त्या ड्रेसमध्ये ती इतकी सुंदर दिसत होती की जणू स्वर्गातून एखादी अप्सरा आली आहे.
पण विनिताच्या मनात फक्त हेच होते की शांतादेवी फार कडक स्वभावाच्या आहेत आणि त्या या नात्याला तयार नाहीत. त्यामुळे ती खूप उदास आणि तणावात होती. तिच्या चेहऱ्यावर हसू नव्हते. विनोदच्या घरी पोहोचून विनिता घराबाहेरूनच विनोदला फोन करून आपल्या येण्याची सूचना देते. विनोद विनिताला घेण्यासाठी बाहेर येतो. आज विनिताच्या सौंदर्याने मोहित होऊन विनोद तिच्याकडे बघतच राहतो. तो म्हणतो, यार आज तर तू विजा पाडत आहेस. विनिता निराश होऊन म्हणते, माझा जीव टांगणीला लागलाय आणि तुला याचा मजाक वाटतोय. मग विनोद विनीतकडे पाहत म्हणतो, हा तुझा भाऊ का सोबत आलाय? विनिता म्हणते, तूच त्याला विचार का आलाय? आज त्याने अक्षरशः नाकात दम केलाय. त्यानंतर त्यांची बोलणे ऐकून विनीत हसत होता. विनोद म्हणाला, तर म्हणजे लग्नानंतरही ह्या असाच आपल्या सुहागरात आणि हनीमूनला तुझ्या सेफ्टीसाठी सोबत असेल का? हे ऐकताच विनिता चिडून रागाने विनोदकडे पाहते आणि म्हणते, एकतर माझा आधीच मूड खराब आहे तुमच्या आईमुळे, त्यात माझा भाऊ मागे लागलाय आणि आता तू हे बिनकामाचे विनोद करून माझा आणखी मूड खराब करत आहेस. प्लीज शांत राहशील का? विनोद म्हणाला, ओके ओके, तुझ्या भावाशी मी नंतर बोलतो, पण आधी तू आज चल. मी सांगितलं तसंच कर. मम्मी समोरच बसले आहेत. जाताच त्यांच्या पायावर पड आणि तुझे म्हणणे पटकन सांगून टाक. घाबरू नकोस. तू बोलशील तेव्हा मीही तुझ्या पाठीशी उभा राहीन. मग आपण दोघे मिळून मम्मीची मनधरणी करून आपले नाते मंजूर करून घेऊ. हे ऐकून विनिता फक्त मान हलवते. घाबरलेली आणि सहमलेली विनिता हळूहळू पावले टाकत विनोदसोबत त्याच्या घरात प्रवेश करते. त्यांच्या मागोमाग विनीतही आत येतो. समोर सोफ्यावर शांतादेवी खूप शांतपणे बसलेल्या असतात. विनिता त्यांना पाहताच त्यांच्या जवळ जाते आणि त्यांच्या पायावर जणू लोळतच पडते. शांतादेवी विनिताच्या या कृतीने एकदम चकाकतात. त्या तिला उठवत म्हणतात, हे काय करतेस बेटा? पागल झाली आहेस का? विनिता घाबरल्यामुळे तिचा आत्मविश्वास हरवते आणि तिला जे बोलायचे होते ते ती बोलू शकत नाही. शांतादेवी तिला जवळ घेतात आणि म्हणतात, माझ्या घरची सून कधीही कुणाच्या पायावर असं पडत नाही. माझ्याही नाही. चरणस्पर्श करायचे चालेल, पण असा प्रकार नाही. शांतादेवींच्या तोंडून स्वतःसाठी सून हा शब्द ऐकून विनिता आश्चर्यचकित होते. ती तेव्हा विनोदकडे पाहते तेव्हा विनोद आणि विनीत दोघेही तिच्या कृतीवर हसत असतात. त्यांची हसण्याची गंमत पाहून विनिता खूपच लाजून जाते. विनिता अजूनही शांतादेवींच्या मिठीत असते. मग शांतादेवी तिला बाजूला सोफ्यावर बसवतात आणि विनोदला रागावत म्हणतात, हे तुझेच कारस्थान होतं ना? तू मुद्दाम तिला घाबरवलंस म्हणून ती येताच माझ्या पायांवर पडली. तुला लाज वाटत नाही का? विनिता हळू आवाजात शांतादेवींना म्हणते, आईजी मला वाटते यात माझा भाऊही सामील आहे. शांतादेवी विनोदकडे पाहून म्हणतात, हा सुनेचा भाऊही तुझ्या प्लॅनमध्ये सहभागी आहे का? हे ऐकल्यानंतर विनोद काहीच बोलला नाही, फक्त गप्प बसून हसला. तर विनोद ताबडतोब शांतादेवींच्या पाया पडत म्हणाला, मावशीजी काल जिजू साहेबांचा फोन आला होता आणि त्यांनी मला सगळी गोष्ट सांगितली. त्यांच्यासोबत त्यांनी मला काय करायचे आहे हेही स्पष्ट केले. आता मी त्यांचा मेहुणा आहे, त्यामुळे मला त्यांचे सांगणं मान्य करावंच लागेल. हे ऐकताच विनिताचा चेहरा निरागस भावनाऐवजी रागाने भरून गेला. ती चिडलेल्या अवस्थेत कधी विनोदकडे तर कधी विनीतकडे पाहत म्हणाली, आता मला यांच्याशी लग्नच करायचं नाही आणि भाऊ तू फक्त घरी चल, तुला मी घरीच बघते. हे ऐकताच विनोद घाबरत तिच्या जवळ गेला आणि समजावत म्हणाला, अगं सॉरी, मी फक्त गंमत करत होतो, तू तर चिडलीसच. यावर शांतादेवी हसत म्हणाल्या, अगं आता भांडणे थांबवा. विनिता आमच्या घरची सून होणार. विनीत बेटा तू तुझ्या आईवडिलांना घेऊन ये. थोडंफार औपचारिक करायचं आहे, बाकी मुहूर्त काढून पुढचं ठरवू. विनीत म्हणाला, हो मावशीजी. शांतादेवी म्हणाल्या, ठीक आहे, तुम्ही बसा, मी चहा नाश्ता लावते, पण आता माझ्या सुनेला त्रास देऊ नका हां. असं म्हणत त्या स्वयंपाकघरात निघून गेल्या. त्यांच्या गेल्यानंतर विनोद विनिताजवळ एका बाजूला बसला तर विनीत दुसऱ्या बाजूला. दोघेही विनिताला समजावत होते. विनिता विनीतकडे पाहत म्हणाली, भाऊ तू इतका कमी ना असशील असा मी कधीच विचार केला नव्हता. तू यांच्याबरोबर मिळून गेलास ही काही चांगली गोष्ट नाही. रात्रभर रडत होते, उलटसुलट विचार येत होते, झोपले तर विचित्र स्वप्न येत होती. माझ्या मनाची कशी हालत झाली होती मला विचार. हे ऐकून विनोदने तिच्यासमोर कान धरून उभं राहत हसून रडवेला चेहरा करत म्हटले, अगं आता तरी माफ कर. त्याच्या या कृतीवर विनिता हसू लागली, पण थोडं गंभीर होत म्हणाली, कृपया असं पुन्हा कधी करू नकोस. विनोद अजूनही कान धरून म्हणाला, ओके. विनीत म्हणाला, मी डोळे बंद करतो. तुम्ही एकमेकांचे गिले शिकवे दूर करायचे असतील तर गळाभेट घ्या. असं म्हणत तो हसत डोळे मिटतो. विनिता उठून विनोदला मिठी मारते. 5 मिनिटांनी विनीत म्हणाला, आता मी डोळे उघडतोय. त्याचा आवाज ऐकताच विनिता विनोदपासून दूर सरकते. विनिता विनोदला विचारते, आता तरी मला सगळी गोष्ट सांगशील का? हे अचानक कसं झालं? विनोद म्हणाला, अगं माहीत नाही कसं, पण आईच्या हातात तो व्हिडिओ आला आहे ज्यात मी तुला काल कॉलेजमध्ये प्रपोज करत होतो. विनिता 5 मिनिटं विचार करते आणि म्हणते, हे सगळं माझ्या मते आदेशने केले असणार. विनोद म्हणाला, पण तो असं कसं करू शकतो?
तो तर माझ्या घरी आला नाही, कारण जर माझ्या घरी आला असता तर नक्कीच माझी भेट घेतली असती. विनिता म्हणाली, काल कॉलेज सुटल्यानंतर आपण सगळे रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. तिथे आपण जवळजवळ 2 तास होतो. त्या वेळेत तो घरी जाऊन आलाही असेल, तर तुला काय कळणार? विनोद म्हणाला, हां, हे होऊ शकतं. हे माझ्या मनातच आले नाही. दोघेही विचार करत होते की तो व्हिडिओ शांतादेवींकडे कसा पोहोचला. त्याचवेळी विनिता आणि तिच्या आईवडिलांचा प्रवेश होतो. इथे विनोदचे वडीलही आलेले असतात. सगळ्या मोठ्या माणसांच्या सहमतीने विनोद आणि विनिता यांचा साखरपुडा ठरतो. पण लग्नाची तारीख त्यांच्या अंतिम परीक्षेनंतरची ठेवली जाते. विनोदच्या वडिलांनी विनिता यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन लग्नाचा सगळा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली. रात्री विनिता आणि तिचे कुटुंब त्यांच्या घरी गेल्यानंतर विनोद आणि त्याचे आईवडील एकमेकांशी चर्चा करत होते. विनोदचे वडील म्हणाले, मुलगी चांगली आहे, कुटुंबही खूप चांगलं आहे. अरे पैसे नाही आहेत तर काय झाले, पण मुलगी सुंदर आहे, सुसंस्कारित आहेत, स्वभावही खूप चांगला आहे. आपल्याला विनोदच्या पत्नीमध्ये अजून काय हवंय? शांतादेवी म्हणाल्या, हे खरं आहे. विनोद म्हणाला, आई, एक गोष्ट काही समजली नाही. जे काही घडलं ते चांगलेच झाले. तुमच्या हातात तो व्हिडिओ आला आणि तुम्हाला माझ्या आणि विनिता याबद्दलचं कळलं. पण तो व्हिडिओ तुमच्या हातात आला नसता तर तुम्हाला काहीच समजले नसते. आम्हालाही हे सगळं तुम्हाला सांगायला खूप झिझक वाटत होती. त्यामुळे जे काही झाले ते चांगलेच झाले. पण शेवटी तुमच्याकडे तो व्हिडिओ आला कुठून? शांतादेवी म्हणाल्या, काल दुपारी तू कॉलेजमधून येण्यापूर्वी आदेश आला होता तुझ्याशी भेटायला. त्यानेच मला हे सगळं सांगितले आणि तो व्हिडिओही दिला. मी तर आधीपासूनच या मुलीला आपल्या घरची सून मानली होती. ज्या दिवशी ती पहिल्यांदा या घरात तुझ्यासोबत तुझी तक्रार करायला आली होती. विनोद म्हणाला, मग तू आम्हाला आधी का नाही सांगितलं की तू तिला सून म्हणून मान्य केले आहेस? शांतादेवी हसत म्हणाल्या, मी तुझी आई आहे. मला त्या दिवशीच कळाले होते की हे एक दिवस होणारच आहे, म्हणून मी शांततेने वाट बघत होते. काही वेळ गप्पा झाल्यानंतर विनोद आपल्या खोलीत गेला आणि विनितालाच फोन केला. विनिता, तुम्ही सगळे घरी पोहोचलात का? विनिता म्हणाली, हो, पोहोचलो. विनोद म्हणाला, तुझ्या मम्मी पप्पा या नात्याबद्दल काय म्हणत आहेत? विनिता म्हणाली, सगळ्यांना हा चांगला निर्णय वाटतोय, पण मम्मी पप्पांना भीती वाटते की आपण गरीब आणि तुमचे कुटुंब खूप श्रीमंत. आपल्या नात्यात टिकावं लागेल का? विनोद म्हणाला, तू काळजी करू नकोस. मी वचन देतो, भविष्यात कधीही कोणालाही तक्रार करायला संधी मिळणार नाही. विनिता म्हणाली, धन्यवाद. विनोद म्हणाला, अगं ऐक, मम्मीकडे तो व्हिडिओ आदेशनेच दिला होता. विनिता म्हणाली, मी तुला सांगितलेच होते ना, हे फक्त आदेशच करू शकतो. पण आता हे सांग, त्याला कसा धडा शिकवायचा आहे? विनोद त्याची योजना विनितालाच सांगतो आणि मग ते दोघे प्रेमाच्या गप्पांमध्ये रमून जातात. दुसऱ्या दिवशी विनोद आणि विनिता कॉलेजला जातात. तिथे ते आपल्या प्लॅनिंगप्रमाणे असं वागतात की जणू त्यांचे भांडण झाले आहे आणि दोघे खूप दुःखी आणि त्रस्त आहेत. त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या नात्याला मान्यता दिलेली नाही, म्हणून त्यांच्या भेटीगाठींवर बंधन घातली आहे. त्यांच्यातले अंतर आणि त्यांचे उदास चेहरे पाहून आदेश आणि त्याच्यासोबत असलेल्या मुलीला खूप समाधान मिळते. त्या दोघांच्या डोळ्यात डोळे भिडतात आणि ती मुलगी विनोदकडे येते. ती मुलगी म्हणते, काय झालं? आज खूप उदास दिसत आहात. विनोद तिचे बोलणे ऐकून रागाने तिच्याकडे पाहतो. ती पुन्हा म्हणते, विनोद, मला तुम्ही खूप आवडता. कृपया मला आपले समजून तुम्ही तुमच्या मनाची वेदना मला सांगा. मी तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न करेन. विनोद एका झटक्यात म्हणाला, तुला माझ्या चेहऱ्यावर हास्य पाहिजे आहे? मग माझं एक काम कर. ती मुलगी म्हणाली, तुम्ही सांगा, तुमच्यासाठी जीवही लावीन. विनोद रागाने दात चावून म्हणाला, या विनितावर मी खूप पैसा खर्च केला आहे. मला तिच्याकडून माझे पैसे वसूल करायचे आहेत. तिला तिच्या सौंदर्यावर खूप गर्व आहे, तो गर्व मोडायचा आहे. तू काही अशी सेटिंग करू शकतेस का जिथे ती एका रात्रीसाठी माझ्याजवळ येईल? मी तिच्यासोबत मन मानेल ते करेल, पैसे वसूल करीन आणि तिचा गर्व तोडेल. जेव्हा तिच्या डोळ्यात मी अश्रू पाहीन आणि ती माझ्या पायांशी पडून गयावया करेल, तेव्हाच माझ्या मनाला शांती मिळेल. त्या मुलीला विनोदकडून असं काही ऐकायची अपेक्षा नव्हती, पण ती मुलगी जी कोणत्याही प्रकारे विनोदकडून पैसे उकळून आपली आलिशान जीवनशैली टिकवायची होती, म्हणाली, हे काम खूप कठीण आहे, पण तुमच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. मी काहीतरी सेटिंग करून विनितालाच तुमच्याजवळ आणते आणि मग काही कारण काढून तिथून निघून जाईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हीच बघा. विनोद हसत म्हणाला, ठीक आहे, मला मान्य आहे. विनितालाच एकदा माझ्या जवळ येऊ दे. मग एका रात्रीतच मी तिला रडवीन, पैसे वसूल करीन आणि तिचा गर्व मोडेन. ती आयुष्यभर लक्षात ठेवेल की दुसऱ्याच्या पैशांवर मौज करणाऱ्यांना कशी शिक्षा मिळते. विनोद म्हणाला, मी तिच्यावर खूप पैसा खर्च केला आहे. जर तू हे केलंस तर तुला जे हवं असेल ते मी तुझ्यासाठी करीन. ती मुलगी म्हणाली, बिलकुल, आणि हसत राहिली. विनोद त्याच्या प्लॅननुसार आदेशच्या गर्लफ्रेंडकडे विनिताला एका रात्रीसाठी त्याच्याकडे घेऊन येण्याची अट ठेवतो. तो म्हणतो, मला विनिता एका रात्रीसाठी रडवायची आहे. जेव्हा ती माझ्या पायांवर पडून गयावया करेल तेव्हाच माझ्या मनाला शांती मिळेल. आदेश विनिताकडे जातो आणि म्हणतो, काय झालं विनिता? आज तू खूपच त्रस्त दिसत आहेस.
आणि विनोदशी बोलतही नाही आहेस. काही प्रॉब्लेम आहे का? विनिता आदेशकडे तुच्छतेने पाहते, पण त्याच्या प्रश्नाला उत्तर देत नाही. आदेश पुन्हा म्हणतो, अगं बोल ना, मी जेवढं शक्य होईल तेवढं नक्कीच करीन. विनिता मोठ्या डोळ्यांनी म्हणते, अच्छा, खरंच करू शकशील? आदेश म्हणतो, तू सांग, मी तुझ्यासाठी माझे प्राणही देईन. विनिता म्हणते, अरे मला तुझ्या प्राणाचे काही करायचं नाही आहे. फक्त मला विनोदपासून वाचवून दे, एवढंच खूप आहे. आदेश म्हणतो, तू सगळं नीट सांग, जे शक्य असेल ते मी नक्कीच करेन. विनिता म्हणते, आदेश, विनोद माझ्या मागे लागलाय. माझ्या घरच्यांना त्याच्याशी माझे लग्न मान्य नाही आहे. त्याला त्याच्या पैशांचा खूप गर्व आहे. मला माहिती आहे की तो माझ्यासोबत काहीतरी चुकीचे करायचे बघतोय. फक्त मला या गर्विष्ठ व्यक्तीपासून वाचव. आदेश म्हणतो, ओ, तर ही गोष्ट आहे. सांग, हवं तर त्याला मारून टाकतो. हे ऐकून विनिता घाबरते, कारण ते दोघं फक्त भांडणाचं नाटक करत होते. जर खरोखरच कोणाला काही झाले तर दोघांनाही त्रास होईल. विनिता सावध होत म्हणते, तू वेडा आहेस का? अरे त्याला मारून मला काय मिळणार? आणि तो तुझा मित्र आहे, तर माझ्यासाठी त्याच्यासोबत असं का करशील? आदेश हसत म्हणतो, मैत्री गेली उडत. तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. विनिता हे ऐकून चकित होते, पण स्वतःला सावरत ती म्हणते, मग एक काम कर, मला फक्त सुरक्षा दे, ज्यामुळे विनोद माझ्यासोबत काहीही चुकीचे करू शकणार नाही. त्याच्या वाईट नजरेपासून मला वाचव. आदेश म्हणतो, सुरक्षा म्हणजे? विनिता म्हणते, जसं की मारामारी, झटापट किंवा भांडण नको. जर असं काही झाले तर विनोद पैसेवाला आहे, तो तुला भारी पडेल. उगाच तू मार खाशील. फक्त मला तुझी बहीण मानून सुरक्षित ठेव. मोठ्या भावाचे कर्तव्य निभाव. आदेश म्हणतो, बहीण भाऊ? तू वेडी आहेस का? मी तुला गर्लफ्रेंड बनवायचे ठरवलंय आणि तू भाऊ बहिणीची गोष्ट करतेस. विनिता हसत म्हणते, कशासाठी? बहीण आणि भाऊ मित्र असू शकत नाहीत का? भाऊ बहीण एकमेकांशी मनमोकळे बोलत नाहीत का? आदेश म्हणतो, काहीही हो, पण मी तुला बहीण मानू शकत नाही. विनिता थोडी नाराज होऊन म्हणते, तर मग कृपया माझ्यापासून दूर राहा. आदेशला काहीही जमून जात नव्हते, पण त्याला कसंही करून विनिताची जवळीक हवी होती. तो म्हणतो, ठीक आहे, आम्ही तुझ्याशी बहिणीसारखे वागू, पण एक विनंती आहे. विनिता म्हणते, बोला भाऊ. आदेश म्हणतो, पब्लिकमध्ये मला भाऊ म्हणू नकोस आणि भाऊ बहिणीसारखे वागू नकोस. विनिता हसत म्हणते, ठीक आहे भाऊ, मी प्रयत्न करीन. विनिताच्या तोंडून परत भाऊ शब्द ऐकून आदेश त्रागाने गप्प राहतो. मग तो म्हणतो, मी सांगितले ना, पब्लिकमध्ये मला भाऊ म्हणू नकोस आणि तसं वागूही नकोस. विनिता आजूबाजूला बघत म्हणते, पण भाऊ, इथे आजूबाजूला कोणीच नाही आहे. आदेश म्हणतो, पण विनिता, ही जागा पब्लिकचीच आहे. विनिता म्हणते, ठीक आहे, मी लक्ष ठेवीन, पण माझ्या सुरक्षेची काळजी घ्या. राखी बांधली आहे, बहिणीच्या राखीची लाज ठेवा. आदेश म्हणतो, परत तोच मुद्दा. मी म्हटलंय ना, तुला काही होऊ देणार नाही. मग परत परत हे बोलून का भाऊ बहिणीचं फील आणतेस? विनिता हसत म्हणते, ठीक आहे ना भा, सॉरी, आता मी निघते. विनिता आदेशला त्रास देऊन गेली होती आणि विनोदने त्या मुलीला भडकावले होते. आता त्याचा परिणाम काय होईल ते बघायचे होते. रात्र झाली होती. विनोद आणि विनिता बोलत होते. विनोद हसत म्हणाला, विनिता, त्या मुलीसमोर अट ठेवली आहे की ती तुला माझ्याकडे घेऊन आली तर मी तिचं प्रत्येक म्हणणं मान्य करेन. विनिता म्हणाली, काय? तुम्ही त्या मुलीकडून मला बोलावून घेऊन माझ्यावर बलात्कार कराल? विनोद हसत म्हणाला, लग्न होऊ दे, मग दाखवतो काय करणार आहे तुझ्यासोबत. विनिता हसत म्हणाली, छी, किती घाणेरड्या गोष्टी करता तुम्ही. विनोद म्हणाला, सुरुवात कोणी केली होती? विनिता म्हणाली, ओके, पण आता खरा मजा येणार आहे. आदेश आणि त्याची गर्लफ्रेंड एकमेकांशी भांडतील. त्याची गर्लफ्रेंड मला तुमच्याकडे आणण्यासाठी फूस लावेल आणि आदेश मला वाचवण्यासाठी स्वतःच्या गर्लफ्रेंडशी भांडेल. विनोद हसत म्हणाला, होय, हे तर खरं आहे. विनिता म्हणाली, अच्छा, एक गोष्ट सांगू का मजेशीर? विनोद म्हणाला, हो सांग ना. विनिता म्हणाली, गरीब आदेशच्या योजना मी पाण्यात बुडवल्या. विनोद म्हणाला, म्हणजे कशा? विनिता म्हणाली, तो माझ्याकडे आला तर मी त्याच्यासमोर रडण्याचा आणि तुमच्यापासून मला वाचवण्याचं नाटक केले. तो मला सहानुभूती दाखवू लागला आणि वचन दिले की तो मला तुमच्यापासून वाचवेल, मला सुरक्षा देईल. मी लगेचच संधीचा फायदा घेत त्याला इमोशनल ब्लॅकमेल केले आणि म्हटलं की नुकताच रक्षाबंधन गेली आहे. आता जर मोठ्या भावाने माझे रक्षण केले नाही तर कोण करणार? तुम्ही तर माझ्या मोठ्या भावासमान आहात. भाऊ बहीण शब्द ऐकताच त्याच्या अंगात आग पेटली. त्याने या नात्यावर थोडं कुरकुर केले तर मी त्याच्याशी मैत्री करण्यास नकार दिला. मग बिचाऱ्याला भविष्यात मला फूस लावून आपली इच्छा पूर्ण करायची आशा ठेवून बहिणीच्या नात्याला बेमनाने तयार व्हावं लागलं. हे ऐकताच विनोद हसू लागला आणि म्हणाला, म्हणजे या दोघांमध्ये भांडणही लावलं आणि त्याला भाऊ बनायलाही भाग पाडलं. विनिता म्हणाली, हो, हे सगळं तुझ्या संगतीचेच फळ आहे. तू इतका चालाक आणि हुशार आहेस तर काहीतरी परिणाम माझ्यावरही होणारच. विनोद म्हणाला, ठीक आहे, मग आता जे काही असेल ते उद्या बघूया. विनिता म्हणाली, पण मी एक गोष्ट सांगू इच्छिते. विनोद म्हणाला, बोल. रात्रीची वेळ होती. विनोद आणि विनिता फोनवर बोलत होते. विनिता म्हणाली, हे सगळं भांडणाचे नाटक, ही मस्करी फार लांबवू नका.
कधीकधी जास्त मस्करी उलटी पडते. आपल्या या मस्करीत कुठे हसण्याच्या जागी रडायची वेळ आली तर? म्हणून जितक्या लवकर होईल तितक्या लवकर हे सगळं थांबवा. विनोद निष्काळजीपणे म्हणाला. अरे तू खूप घाबरतेस. विनिता म्हणाली, गोष्ट घाबरण्याची नाही आहे. गोष्ट आपल्या नाजूक नात्याची आहे. जर लोकांना हे समजले की आपण हे सगळं खोटं नाटक करत आहोत, त्यांची मजा घेत आहोत आणि त्यांनी यावरून काही चुकीचे पाऊल उचलले तर यात त्रास आपल्यालाच होईल. म्हणून मी सांगते की काहीही करताना विचारपूर्वक करा आणि जर गरज नसेल तर हे सगळं हसणं मस्करी बंद करा. समजून घ्यायचा प्रयत्न करा. जेपर्यंत आपले लग्न होत नाही तोपर्यंत आपले नाते खूप नाजूक आहे. जर छोट्या कारणामुळे हे नातं तुटलं तर आपल्यालाच यातून त्रास होईल. विनोद निष्काळजीपणे म्हणाला. मॅडम, मी हा धागा तुटूच देणार नाही आणि जरी तुटला तर लगेच गाठ मारून जोडू. विनिता म्हणाली. जोडाल तरी गाठ तर पडेलच आणि ती गाठ मला नको आहे. विनोद म्हणाला. ठीक आहे, पण काही दिवस मजा करू दे. काही दिवस तरी एन्जॉय करू दे. विनिता म्हणाली. जशी तुमची इच्छा, पण लक्षात ठेवा की हसण्या मस्करीत काही जास्त होऊ देऊ नये. तेवढ्यात विनिता फोनवर वेटिंग टोन ऐकते. वेटिंग कॉल बघितला तर आदेशचा फोन असतो. आदेशचा फोन बघून विनिता फोनवरच विनोदला म्हणाली. ऐका, आदेशचा कॉल आहे वेटिंगमध्ये. मी त्याला सांगते की तुमचा फोन आला होता आणि तुम्ही मला दम भरत होतात. तुम्हाला हवंय की मी तुमचं ऐकावं, नाहीतर तुम्ही माझ्यासोबत वाईट वागाल. विनोद हसत म्हणाला. जशी मॅडमची इच्छा. चला, आपण तर आपल्या गोष्टीत खलनायकच बनतोय. विनिता हसत फोन कट करते आणि आदेशचा फोन उचलते. रडवेली होऊन म्हणते. जी भाऊ. आदेश चिडून म्हणतो. विनिता, तुला मी भाऊ म्हणू नको सांगितलं आहे, नाही का? विनिता म्हणाली. तुम्ही सार्वजनिक ठिकाणी भाऊ म्हणायचे नाही आणि भाऊ बहिणीसारखे वागायचे नाही असं सांगितलं होतं. पण हे काही सार्वजनिक ठिकाण नाही. इकडे मी माझ्या फोनवर आणि खोलीत आहे आणि तुम्ही तुमच्या खोलीत फोनवर आहात. जर तुम्हाला भाऊ शब्दावर आक्षेप असेल तर फोन ठेवा. बोलणे आवश्यक नाही. आदेश असहाय्यपणे म्हणतो. ठीक आहे, बोल. विनिता म्हणाली. भाऊ, तो विनोदचा फोन आला होता. तो मला धमकावतोय की जर त्याचे ऐकले नाही तर तो माझ्यासोबत काहीतरी वाईट करेल, जे माझ्यासाठी चांगले होणार नाही. आदेश म्हणतो. ओके, मी आता माझ्या गर्लफ्रेंडशी बोलतो. ती विनोदला समजावेल. विनिता म्हणाली. जी भाऊ. वारंवार विनिताच्या तोंडून स्वतःसाठी भाऊ शब्द ऐकून आदेश चांगलाच चिडून गेला. पण त्याला कोणत्याही परिस्थितीत विनितासोबत संपर्कात राहायचे होते. त्यामुळे त्याने भाऊ शब्दावर नाराजी गिळून घेतली आणि विनिताचा कॉल कट करताच त्याने आपल्या गर्लफ्रेंडला फोन लावला. आदेश त्या मुलीला म्हणाला. यार, विनोदला समजाव. तो विनिताच्या मागे लागणं सोडून दे. ती मुलगी म्हणाली. ऐक, मी त्याला नाही, तुला समजावते. मी विनोदला वचन दिले आहे की लवकरच विनिता एका रात्रीसाठी त्याच्या जवळ असेल आणि हे काम मी करणार आहे, कारण त्यामुळे विनोद मला मिळेल आणि मी त्याच्याकडून माझी इच्छा पूर्ण करून घेईल. आदेश म्हणाला. म्हणजे तू माझे ऐकणार नाहीस? ती मुलगी म्हणाली. काय ऐकू मी तुझं? मला विनोद हवा आहे. त्याच्या पैशांवर मौज करायची आहे. जर तू मला मौज करायला दिलंस तर मी विनोदला सोडून देईन. एवढ्या मोठ्या प्रयत्नांनी मला विनोदच्या जवळ राहण्याची संधी मिळाली आहे. मी ती हातची जाऊ देणार नाही. विनिताला विनोदकडे पाठवेन आणि त्याच्या बदल्यात मी त्याच्यासोबत आणि त्याच्या पैशांवर मजा करेन. आदेश म्हणाला. मीही बघतो कसं तू विनिताला घेऊन जातेस. जर विनितासोबत काहीही चुकीचे घडले तर लक्षात ठेव, माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. ती मुलगी म्हणाली. अरे जा जा, तुझ्यासारखे बरेच पाहिले आहेत. तसंही प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं. मी विनोद आणि त्याच्या पैशांसाठी काहीही करू शकते. आदेश म्हणाला. तू बरोबर बोललीस. प्रेमात आणि युद्धात सगळं माफ आहे. तर आता तू बघच, मी विनितासाठी काय करू शकतो ते. तुलाही नाही सोडणार. हे बोलून आदेश रागाने फोन कट करतो. काही दिवस जातात. या काळात सार्वजनिक ठिकाणी विनोद आणि विनिता बोलत नव्हते. तसेच आदेश आणि त्या मुलीमधील बोलचालही जवळपास थांबली होती. पण ती मुलगी आता विनितासोबत मैत्री वाढवायचा प्रयत्न करत होती. त्याच दरम्यान एका दिवशी ती मुलगी विनिता जवळ येते आणि म्हणते. विनिता, उद्या माझा वाढदिवस आहे. आम्ही एक छोटीशी पार्टी ठेवली आहे. मला वाटतंय की तू आमच्या पार्टीला यावं. विनिता म्हणाली. यार, मी कशी येऊ? मग रात्री एकटी घरी कशी जाईन? ती मुलगी म्हणाली. अरे आता तू लहान मुलगी नाहीस की एवढं घाबरते आहेस. तरीही जर तुला प्रॉब्लेम असेल तर तुला सोडायला आम्ही कोणाची तरी व्यवस्था करू. विनिता म्हणाली. आदेश भाऊही येत असतील ना? ती मुलगी म्हणाली. कोण आदेश भाऊ? विनिता म्हणाली. अरे तुमचा बॉयफ्रेंड आदेश भाऊ. आदेशसाठी विनिताच्या तोंडून भाऊ शब्द ऐकून ती मुलगी हसली. मग हसत म्हणाली. तू त्याला भाऊ म्हणतेस? विनिता म्हणाली. हो, मी त्याला भाऊच मानते. ती मुलगी म्हणाली. जे काही असेल, पण माझे त्याच्याशी भांडण झाले आहे, त्यामुळे मी त्याला आमंत्रण देत नाहीये. विनिता ओके म्हणाली आणि तिथून निघून गेली. विनिता गेल्यावर ती मुलगी आदेशला फोन करते आणि व्यंग करत म्हणते. काय म्हणताय? विनिताचे भाऊ कसे आहात? आदेश ते व्यंग ऐकताच संतापून म्हणतो. तू काय बोलतेस? कोणी सांगितलं तुला की मी विनिताचा भाऊ आहे? ती मुलगी हसत म्हणते. कोणी सांगितलं?
हा हा हा, पूर्ण कॉलेजला माहिती आहे की विनिता तुला भाऊ म्हणते. आदेश वैतागून म्हणतो. त्या विनिताशी तर मी नंतर बोलतो, पण आधी तू समजून घे की मी कुणाचाही भाऊ नाही. आणि तू मला का फोन केलास? ती मुलगी म्हणाली, मी उद्या माझा वाढदिवस साजरा करत आहे आणि त्यासाठी मी विनिताला आमंत्रित करत आहे. आदेश म्हणाला, मग तू मला पण आमंत्रित करण्यासाठी फोन केलास? ती मुलगी टोमणा मारत म्हणाली, नाही, मी तुला आमंत्रित करत नाहीये. विनिताचे भाऊ? फक्त तुला सांगायचे होते की तू विनिताचा भाऊ आहेस. विनिताचे भाऊ शब्द ऐकून आदेश खूपच चिडतो. तो चिडून म्हणतो, तू फोन ठेवतेस का नाही? त्याचे खवळणं ऐकून ती मुलगी हसत फोन ठेवते. फोन कट झाल्यावर संतापलेला आदेश विनिताला फोन करायचे ठरवतो. पण लगेच त्याच्या लक्षात येते की जर त्याने ही गोष्ट उचलून धरली तर त्याची आणखीनच बदनामी होईल आणि कदाचित विनिता देखील त्याच्यापासून लांब जाईल. काही वेळ शांत बसल्यानंतर त्याला आठवते की त्या मुलीचा वाढदिवस तर 3 महिन्यांपूर्वीच होता. मग हा कोणता वाढदिवस आहे? त्याला वाटते की ही योजना विनिताला अडचणीत टाकण्यासाठीच आहे. हो, निश्चितच हेच आहे. मला विनिताला थांबवायला पाहिजे, असा विचार करून आदेश विनिताला फोन लावतो. पण योगायोगाने तिचा फोन लागत नाही. मग आदेश त्या मुलीला फोन लावतो आणि विचारतो, तुझा वाढदिवस तर 3 महिन्यांपूर्वी झाला ना? मग आता कोणता वाढदिवस साजरा करते आहेस? ती मुलगी म्हणाली, अरे मी दर महिन्याला वाढदिवस साजरा करू, माझी इच्छा, तुला काय प्रॉब्लेम आहे? आदेश म्हणतो, तू विनिताला अडकवायच्या तयारीत आहेस, हीच तुझी योजना आहे ना? ती मुलगी म्हणाली, किती हुशार आहेस रे तू, किती पटकन समजलं तुला की उद्या माझा बर्थडे का साजरा करते. आता जेव्हा समजलंच आहे तर कर प्रयत्न तुझ्या बहिणीला वाचवण्याचा. उद्या ती विनोदच्या मिठीत असेल, जर थांबवू शकत असशील तर थांबवून दाखव. आदेश बहीण शब्द ऐकून संतापाने म्हणाला, मी विनिताला थांबवणार, काहीही झाले तरी. आता तू बहीणच म्हटलंय तर बहीणच सही, पण मी तिला वाचवेन. ती मुलगी म्हणाली, अरे तर वाचव ना, मला का त्रास देतो आहेस? असं चिडून ती फोन कट करते. आदेश लगेच विनिताला फोन लावतो, पण तिचा फोन अजूनही लागत नाही. कदाचित विनिताला माहिती होते की आदेश तिला फोन करेल, म्हणून तिने मुद्दाम त्याला ब्लॉक केले असेल. किंवा नेटवर्कची समस्या असू शकते. पण जर नेटवर्कची समस्या असती तर विनिता विनोदशी कशी बोलली असती? विनिता विनोदची हसत म्हणते, तुझी ती खोटी प्रेयसी उद्या बड्डे साजरा करते आणि तिने मला आमंत्रित केले आहे. तिने बड्डे का साजरा करावा आणि मला का बोलवावं हे मला चांगलं कळतंय. उद्या ती मला तुम्हाला सोपवणार आहे. विनोद हसत म्हणाला, खोटी प्रेयसी? ओ, काही हरकत नाही. तर उद्या ती तुला मला सोपवणार? विनिता म्हणाली, होय. विनोद खोडकरपणे म्हणाला, तर मग उद्या काहीसे बोल्ड कपडे घालून ये. विनिता रागाने म्हणाली, जास्त डोकं खराब करू नको. मी येईन, पण लक्षात ठेवा, आता अंतर ठेवून वागायचं आहे आणि हे नाटक बंद करा. विनोद म्हणाला, ठीक आहे, उद्या हे नाटक संपवू. जसेच ती मुलगी तुला माझ्याकडे सोडून जाईन त्यानंतर आपण खोली बंद करू, थोडं भांडल्याचा अभिनय करू आणि नंतर माफी मागून आपल्या भांडणाचा शेवट करू. विनिता म्हणाली, ठीक आहे, पण कृपया जास्त भांडू नका, नाहीतर मी खरंच रडायला लागेन. विनोद म्हणाला, ते तर आणखी चांगलं होईल. तू रडायला लागलीस तर मी वितळल्याचा अभिनय करेन आणि तुला समजावण्याचा प्रयत्न करेन. विनिता उदासपणे म्हणाली, ठीक आहे, तुझी इच्छा. दुसऱ्या दिवशी विनिता मुद्दाम कॉलेजला जात नाही. आदेश तिला थांबवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो, पण त्याचा प्रत्येक प्रयत्न फसतो, कारण विनिताने आदेशचा नंबर ब्लॉक केला होता. त्यामुळे तो तिला संपर्क करू शकत नाही. यामुळे आदेशला शंका येऊ लागते की विनोद आणि विनिता दोघे मिळून त्यांना मूर्ख बनवत आहेत. खूप वेळ विचार केल्यानंतर आदेश त्या मुलीकडे जातो आणि म्हणतो, ऐक, मला वाटते की हे दोघं आपल्याला मूर्ख बनवत आहेत. ती मुलगी म्हणाली, तू मूर्ख बनलास, मी नाही. मी तर आज विनोदला विनिता देणार, मग तू तिचा बदला घेईन. त्यानंतर विनोद फक्त माझाच होईल. आदेश म्हणाला, तू वेडी आहेस, तुला काही समजत नाही. ती मुलगी म्हणाली, हो, मी का समजू? तुझी बहीण आहे म्हणून तुला लगेच समजतंय. बहीण शब्द ऐकताच आदेश जोरात ओरडला, तू वेडी झाली आहेस. वारंवार बहीण म्हणाल्याने ती माझी बहीण होत नाही. तुला सांगतोय पण तू ऐकत नाहीस. ती मुलगी म्हणाली, ऐक, जोरात ओरडू नकोस. मला सगळं कळतंय. तुला विनिता मिळाली नाही, तिने तुला भाऊ मानलं, म्हणून आता तू इच्छितोस की मी पण विनोदला सोडून तुझी प्रेयसी बनावी. आदेश समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाला, असं नाही आहे, माझं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न तरी कर. ती मुलगी म्हणाली, मला सगळं समजतंय, आता मला काही समजावू नकोस. तुझ्यावर तर द्राक्ष आंबट आहे ही म्हण अगदी लागू होते. असं म्हणून ती त्याच्यावर उपहासात्मक हसत तिथून निघून गेली आणि आदेश संतापाने बिथरून गेला. शेवटी संध्याकाळ होते. विनिता तयार होऊन त्या मुलीच्या बड्डे पार्टीला जाते. त्या मुलीच्या आमंत्रित हॉटेलमध्ये जेव्हा विनिता पोहोचते तेव्हा तिला अपेक्षेप्रमाणे हॉटेलच्या सुनसान गॅलरीत त्या मुलीशिवाय विनोद आणि इतर कोणीही दिसत नाही. ती मुलगी विनिताला पाहताच विनोदकडे हसत म्हणाली, घ्या, तुमची शत्रू आली आहे. विनिता विनोदकडे पाहून नाराजीचे नाटक करत त्या मुलीला म्हणाली, तू तर म्हणाली होतीस की तुझी बड्डे पार्टी आहे, पण इथे तर कोणीच नाही. ती मुलगी म्हणाली, अरे बड्डे पार्टीसाठी मी फक्त तुम्हा दोघांनाच आमंत्रित केले आहे. इथे मी एक रूम बुक केली आहे, आपण त्यात बर्थडे सेलिब्रेट करू.
विनिता विनोदकडे चिडण्याचे नाटक करत म्हणाली, मला या माणसाबरोबर कोणतीही पार्टी सेलिब्रेट करायची नाही. मी तर निघते. जसेच विनिता परत जायला वळते, ती मुलगी तिच्या पुढे येऊन तिचा रस्ता अडवत म्हणाली, असं कसं तुला जाऊ देऊ? आज तुला विनोदकडे सोपवून मी माझा मार्ग साफ करेन. आज रात्री हा तुझा बदला घेईन आणि त्यानंतर हा फक्त माझा असेल. विनिता म्हणाली, असं कसं देणार आहेस तू मला? मी काही वस्तू आहे का जी तू द्यायला निघालीस? मी ओरडीन, चिडचिड करीन, इथे गर्दी जमवेन. हे ऐकताच ती मुलगी घाबरली. तिने असं काही होईल असा विचारही केला नव्हता. पण त्याचवेळी विनोद विनिताला म्हणाला, ऐक, जर तू हिचे ऐकले नाहीस तर तुला इथेच कापून टाकेल. तुझ्या बॉडीचा पत्ता पण लागणार नाही. विनिता जाणून होती की विनोद असं काही करू शकत नाही, पण तिला घाबरवण्याचे नाटक करणं भाग होतं. म्हणून तिने चेहरा खाली घातला आणि ती घाबरल्याचे नाटक करत त्या दोघांसोबत हॉटेलच्या रूममध्ये गेली. आता विनिता पूर्णपणे शांत होती. ती काहीच बोलत नव्हती, फक्त खूप घाबरल्याचे नाटक करत होती. रूममध्ये पोचल्यावर त्याने विनिताला एका सोफ्यावर बसवले आणि विनोद तिच्या बाजूला बसला. विनोद तिच्याशी हलकीशी छेडछाड करत होता, इतकं की त्याने विनिताच्या गालावर किस केले. त्याचवेळी ती मुलगी हसत उठली आणि विनोदला म्हणाली, वाटतंय की तू बदला घेण्यासाठी खूपच उतावळा झालायस. ठीक आहे, मी निघते. तू तुझा बदला पूर्ण कर. यानंतर ती मुलगी विनिताला म्हणाली, काय झाले? तुझं बोलणं बंद झाले का? खूप तडफडत होतीस ना की ओरडेन, चिडचिड करेन. आता ओरडून दाखव, चिडचिड करून दाखव. इथे कोणी ऐकायला नाही आहे. या हॉटेलचे सगळे रूम साऊंडप्रूफ आहेत. विनिता त्या मुलीला विनवण्याचे नाटक करत म्हणाली, असं करू नकोस. मी बर्बाद होईन. मी तुझे काय बिघडवले आहे? मी फार गरीब कुटुंबातून आले आहे. हे मला संपवून टाकतील. ती मुलगी मोठ्याने हसत म्हणाली, हाच तो भीतीचा भाव जो यांना तुझ्या चेहऱ्यावर बघायचा आहे. मग विनोदला म्हणाली, अरे ही खूपच नाजूक वाटते. त्यामुळे जे काही करायचं ते जरा सौम्य पद्धतीने कर, नाहीतर बिचारी मरून जाईन. विनोद विनिताला आपल्या मिठीत पकडत म्हणाला, मेली तर मेली, मला काय? विनिता विनोदच्या मिठीत कमकसत होती. जणू ती त्याच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती. पण सत्य हे होते की तिला विनोदच्या मिठीत खूप शांतता मिळत होती आणि ती इच्छित होती की विनोदने तिला सोडू नये. काही मिनिटांनी विनिता विनोदच्या मिठीतून सुटली आणि त्याच्यासमोर हात जोडत म्हणाली, मी तुमचे काय बिघडवलंय? मी हात जोडते, तुझ्या पाया पडते. कृपया मला न जाऊ द्या. यापुढे काय होते ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.